मित्रांनो, इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये जी लढाई चालू आहे त्या लढाईचा फटका स्टॉक मार्केटला तर जबरदस्त बसलेला आहे. पण आता सर्वसामान्य लोकांना पण त्याचा फटका लवकरच बसण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. कारण काय मित्रांनो, स्टेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे जिथून कच्चं तेल भारतात येते तो रस्ता, ती खाडी सध्या बंद करण्यात आलेली आहे. आणि इराणचे जे मोठे लीडर आहेत त्यांनी असं डिक्लेअर केलं आहे, असं म्हटलेलं आहे, ॲडवायझर आहेत इराणचे. त्यांनी असं म्हटलं आहे की इथून जर कोणतंही जहाज जर क्रूड ऑइलसाठी आलेलं आहे, कच्च्या तेलासाठी जर आलं तर त्याला आम्ही उडवून टाकू, त्याला आम्ही जाळून टाकू, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता भारतात येणारं कच्चं तेल जर थांबलं तर भारतीय मार्केटवरती म्हणजे जे रिटेल मार्केट आहे याच्यावरती त्याचा चांगला फटका बसू शकतो. कारण की पेट्रोल डिझेल कच्चं तेल जर नाही पोहोचलं तर पेट्रोल डिझेल महाग होईल, ट्रान्सपोर्टेशन महाग होईल, सप्लाय चेन डिस्टर्ब होईल मित्रांनो. यामुळे सर्वसामान्य लोकांना लवकर फटका बसू शकतो. माहिती चांगली वाटली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.